Hello friends, welcome to our channel. This is Avinash. In this second video of the Limitation Act, we will cover the section 6 to section 11 of the Limitation Act. Section 6 to section 9 deals with the legal disability. Legal disability म्हणजे एखादा व्यक्ती जो की दिव्यांग आहे तो व्यक्ती कोर्टात सूट किंवा ॲप्लिकेशन कधी फाईल करू शकेल या संदर्भात सेक्शन 6 ते 9 डील करतात. सर्वप्रथम आपण स्कोप पाहूया. दिस सेक्शन ॲप्लिकेबल टू सूट अँड ॲप्लिकेशन ऑफ एक्झिक्युशन. हे जे सेक्शन आहेत ते सूट किंवा ॲप्लिकेशन या दोनच गोष्टींसाठी ॲप्लिकेबल आहेत. हू इज अ legally disabled person. The persons who is unsound, insane or idiot and minor persons are called legally disabled persons. तर legally disabled persons कोणाला म्हणण्यात येईल तर यामध्ये 3 प्रकारचे व्यक्ती सांगितलेले आहेत. अनसाऊंड माइंड, इन्सॅन और इडियट. एखादा व्यक्ती जो अनसाऊंड माइंड आहे किंवा इडियट आहे किंवा मायनर व्यक्ती आहे त्या व्यक्तीला सुद्धा डिसेबल्ड पर्सन म्हणून ट्रीट केलं जाईल. यानंतर सेक्शन 6 पाहूया. सेक्शन 6 आपण 3 पार्टमध्ये डिवाईड केलेलं आहे. जसं की सेक्शन 6 लीगल डिसॅबिलिटी. त्यामध्ये फर्स्ट वन डिसॅबिलिटी. ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला एकच डिसॅबिलिटी असते. वेअर ए पर्सन एंटायटल टू इन्स्टिट्यूट ए सूट और मेक अन ॲप्लिकेशन फॉर एक्झिक्युशन सच पर्सन इज अ मायनर, इन्सॅन और अँड इडियट. जर एखादा व्यक्ती सूट किंवा ॲप्लिकेशन इन्स्टिट्यूट करायला एंटायटल्ड आहे पण तो व्यक्ती हा मायनर आहे किंवा इडियट आहे किंवा इन्सॅन आहे तर इन दॅट केस he can institute suit or the application when the disability has ceased. तर तो व्यक्ती सूट किंवा ॲप्लिकेशन हा त्याची डिसॅबिलिटी ज्यावेळेस सीज्ड होईल त्याच्यानंतर तो सूट किंवा ॲप्लिकेशन कोर्टामध्ये फाईल करू शकतो. त्यानंतर सेकंड पॉईंट टू डिसॅबिलिटी. वेअर सच पर्सन इज ॲट द टाईम वेन प्रिस्क्राईब पिरियड यूज टू बी counted. At that time the person has disability where his first disability has ceased. He is affected by the second disability. In that case the person may file suit or make the application when the period of both disability have ceased. जर एखाद्या व्यक्तीला पहिले डिसॅबिलिटी आहे आणि ती डिसॅबिलिटी ज्या दिवशी संपते त्याच्या दुसऱ्या दिवशी किंवा त्या दिवशीपासून त्याला परत दुसरी डिसॅबिलिटी तयार होती, त्या सिच्युएशनमध्ये तो व्यक्ती सूट किंवा ॲप्लिकेशन हे ज्यावेळेस दोन्ही डिसॅबिलिटी सीज्ड होतील त्या दिवसानंतर तो ॲप्लिकेशन किंवा सूट कोर्टामध्ये फाईल करू शकतो. यामध्ये थर्ड सिच्युएशन आहे डेथ ऑफ डिसेबल्ड पर्सन्स. जर एखाद्या व्यक्तीची डिसॅबिलिटी असतानाच किंवा डिसॅबिलिटीमध्येच डेथ झाली तर वेअर दी पर्सन्स डायड इन डिसॅबिलिटी हिज लिगल रिप्रेझेंटेटिव्ह कॅन फाईल दी सूट ऑर ॲप्लिकेशन. जर एखादा व्यक्ती जर डिसॅबल असतानाच त्याची डेथ होती तर त्याचे लिगल रिप्रेझेंटेटिव्ह कोर्टामध्ये सूट किंवा ॲप्लिकेशन फाईल करू शकतात. Section 7 Disability of one of several persons. Where one of several persons jointly entitled to institute a suit or make an application for execution is in disability, the time period of filing such a suit or application runs against all till the disability is ceased. ज्यावेळेस दाव्यामध्ये जॉइंटर ऑफ द पार्टीज किंवा को प्लेंटिफ किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती असतील व त्यामधील एखादा व्यक्ती डिसेबल असेल किंवा डिसेबल्ड पर्सन्स असेल त्या सिच्युएशनमध्ये सूट किंवा ॲप्लिकेशन करण्याचा जो कालावधी आहे हा कालावधी सर्व को प्लेंटिफच्या अगेन्स्ट सीज्ड होईल टिल डिसॅबिलिटी सीज्ड.
किंवा जोपर्यंत जो डिसेबल पर्सन आहे त्या व्यक्तीची डिसॅबिलिटी सीज्ड होत नाही तोपर्यंत तो सूट किंवा ॲप्लिकेशन फाईल करण्याचा जो कालावधी आहे तो सर्व कोप्लेंटिव्हच्या विरोधात किंवा त्यांच्या अगेन्स्ट सीज्ड होईल. If any persons other than a disabled persons has power to discharge the defendant from disability of disabled persons, in that case the time is started from the cause of the date. Such persons is a karta of Hindu undivided family, partner of partnership firm. एखादा को-प्लेंटिव्ह डिफेंडंटची लायबिलिटी रिलीज करू शकतो अगेन्स्ट डिसेबल्ड पर्सन्स. त्या परिस्थितीमध्ये सूट किंवा ॲप्लिकेशन लगेच फाईल हे इतर जे को प्लेंटिव्ह आहेत ते लगेच फाईल करू शकतात. जो व्यक्ती हा डिफेंडंटची लायबिलिटी रिलीज करतो तो व्यक्ती हा हिंदू जॉईंट फॅमिलीचा एक तर कर्ता असला पाहिजे किंवा पार्टनरशिपचा एखादा पार्टनर असला पाहिजे. अशा परिस्थितीमध्ये ते डिसेबल्ड पर्सनची डिसॅबिलिटी सीज्ड होण्याची वाट बघण्याची आवश्यकता नसते. तुम्ही ते इतर जे को प्लेंटिव्ह आहेत ते लगेच सूट किंवा ॲप्लिकेशन कोर्टामध्ये दाखल करू शकतात. Section 8 Provision of Special Exception. Section 6 and 7 is not applicable to right to preemption and shall not extended to more than 3 years from the cessation of disability or the date of a person. Section 6 and 7 is not applicable to right to preemption. सेक्शन 6 आणि 7 राईट टू प्रिएम्पशनवरती ॲप्लिकेबल होत नाही. प्रिएम्पशन राईट म्हणजे ॲडजस्टंट प्रॉपर्टी विकत घेण्याचा जो राईट असतो तर त्या राईटवरती सेक्शन 6 आणि 7 ॲप्लिकेबल होत नाही. तसंच सेक्शन 8 असं म्हणतो की ज्यावेळेस एखाद्या पर्सनची डिसॅबिलिटी सीज्ड होते त्यानंतर तो 3 वर्षाच्या आतमध्ये त्यांनी ॲप्लिकेशन किंवा सूट फाईल करायला पाहिजे. जर त्यांनी डिसॅबिलिटी सीज झाल्यानंतर 3 वर्षाच्या आतमध्ये जर सूट किंवा ॲप्लिकेशन फाईल कोर्टामध्ये जर नाही केलं तर सच सूट इज बार ऑफ लिमिटेशन किंवा तो जो सूट आहे तो त्याला 3 वर्षानंतर दाखल करता येणार नाही. Section 9 Provision of Continuous Running of Time. Where once time has begun to run, no subsequent disability or inability to institute a suit or make an application stop it. ज्यावेळेस कॉज ऑफ ॲक्शन घडल्यानंतर जर व्यक्ती डिसेबल झाला त्या सिच्युएशनमध्ये त्याला सेक्शन 6 आणि 7 मधील प्रोव्हिजनचा फायदा मिळत नाही किंवा या केसमध्ये टाईम थांबत नाही. उदाहरणार्थ जर समजा हा एक टाईम पिरियड आहे आणि ह्या इनिशियल स्टेजला जर कॉज ऑफ ॲक्शन घडलेली आहे आणि हा जो शेवटचा जो लाईन आहे त्या ठिकाणी आपला जो प्रिस्क्राईब टाईम आहे तो संपतोय आणि या कॉज ऑफ ॲक्शनपासून जे प्रिस्क्राईब टाईममध्ये याच्यामध्ये जर समजा इथे ह्या पिरियडमध्ये जर एखादा व्यक्ती डिसेबल्ड झालेला आहे तर हा जो स्क्वेअर केलेला जो टाईम आहे तर तो टाईम हा सीज होत नाही. याचा अर्थ असा आहे की कॉज ऑफ ॲक्शन ज्या वेळेसपासून चालू झाली त्याच्यानंतर त्याला डिसॅबिलिटीची एक्सेप्शन मिळू शकत नाही. Section 10 Suit against trustees and their representative. When any trust property vested to trustee
or his legal representative. In such a property, the trustee fraudulently uses that property. In that case, beneficiary of that property can file suit against trustee or his legal representative at any time, shall not be subject to any limitation. सेक्शन 10 मध्ये असे म्हटलेले आहे की ज्यावेळेस एखादी ट्रस्ट प्रॉपर्टी ही एखाद्या ट्रस्टीला किंवा ट्रस्टीकडे दिलेली असते आणि ती प्रॉपर्टी ट्रस्टीने फ्रॉडुलेंटली त्या प्रॉपर्टीचा यूज केलेला असतो, त्या सिच्युएशनमध्ये त्या प्रॉपर्टीचे बेनिफिशरीज ट्रस्टीच्या विरोधात कोणत्याही वेळी सूट फाईल करू शकतात. यामध्ये कोणताही स्पेसिफिक टाईम दिलेला नाही आहे की दिलेला नाही आहे की याच वेळेत सूट फाईल केला पाहिजे. यामध्ये कोणत्याही वेळी बेनिफिशरीज हे ट्रस्टीच्या अगेन्स्ट सूट फाईल करू शकतात. बेनिफिशरीज म्हणजे जर समजा एखादी स्कूलची ट्रस्ट आहे आणि तर त्या स्कूलची जी स्टुडंट आहेत तर ते बेनिफिशरीज होतात आणि जो ट्रस्टी आहे तो जी प्रॉपर्टी एखाद्या जर ती स्कूलची प्रॉपर्टी एखाद्या ट्रस्टीकडे वेस्टेड आहे की त्याचा ट्रस्टसाठी उपयोग करण्यासाठी, त्या सिच्युएशनमध्ये बेनिफिशरीज किंवा ते जे स्टुडंट लोक आहेत ते त्या ट्रस्टीवरती सूट फाईल करू शकतात. Section 11. Suit on contract entered into outside the territory to which Act extends. Section 11. Where any contract made outside the territory of India, ज्यावेळेस एखादा कॉन्ट्रॅक्ट हा इंडियन टेरिटोरीच्या बाहेर तयार करण्यात येतो, or where the act is not extend and on such basis the suit is filed in India, or where the act is extended, in that case the rule of limitation is applicable to such suit. Parties do not defend the limitation of rule of foreign countries. ज्यावेळेस एखादा कॉन्ट्रॅक्ट हा भारताबाहेर झालेला आहे, ज्या ठिकाणी इंडियन लिमिटेशन ॲक्ट लागू होत नाही, परंतु त्या कॉन्ट्रॅक्टच्या एन्फोर्समेंटसाठी सूट हा भारतामध्ये दाखल करण्यात येतो, त्या सिच्युएशनमध्ये त्या सूटवर भारतातील लिमिटेशन ॲक्ट हा लागू होतो. यामध्ये पार्टीला जर सूट फाईल करण्यासाठी उशीर झाला तर पार्टी फॉरेन कंट्रीमधील लिमिटेशन ॲक्टचा डिफेन्स घेऊ शकत नाही, असे सेक्शन 11 मध्ये म्हटलेलं आहे.